साहित्य संमेलनाच्या प्रवासामध्ये आपण या ट्रेनमध्ये आलेलो आहोत. आपणही सर्वांबरोबर प्रवास करतात. एक पदाधिकारी म्हणून आजपर्यंतची जी काही आपली तयारी आहे, या तयारीबद्दल अजून याच्यामध्ये काय काय भर टाकणार आहात, याबद्दल काय बोलाल? खरं मला वाटतं की हे साहित्य संमेलन हे ते अभूतपूर्व आहे. 2-3 गोष्टी खरं तर आपण बघितलं की ह्या इतिहासामध्ये नवीन एक पायंडा पाडणाऱ्या गोष्टी, दिशादर्शक आपण म्हणतो त्या पद्धतीचं हे साहित्य संमेलन आहे. एक आपण बघितलं की तरुणांना सगळीकडे डावललं जातं, परंतु या साहित्य संमेलनाच्या संयोजनामध्ये तरुणांचा सहभाग जो आहे तो वाखाणण्याजोगा आहे. प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे ते तरुणांमध्ये दिसते की या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं खरं तर मला वाटतं उपेक्षित वंचित सगळ्या घटकांना सामावून घेण्यासाठी लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सरद या संस्थेचे सर्व संजय नहार जे आहेत आणि त्यांच्या टीमनी साहित्य महामंडळाशी समन्वय साधून मला वाटतं ज्या पद्धतीचं आरेखन या संमेलनाचं केलेलं आहे ते खरंच मला वाटतं अभूतपूर्व आहे. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये सर्व घटकांमधली लोक कशी सामावून घेता येतील त्याचाच एक भाग म्हणून आपण बघितलं की या साहित्ययात्री साहित्य संमेलन त्याचं नियोजन जे आहे ते आपण बघितलं की कालच भाषा मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत आले होते. खरंच त्यांनी सुद्धा प्रवास केला या साहित्यिकांबरोबर. मला वाटतं हा सुद्धा एक चांगला संदेश आहे. मला वाटतं ऊर्जा ही जी आहे ती तरुणांमध्ये आहे. तरुणांची ताकद जी आहे खरं तर एरवी डावलली जात होती, परंतु आपण साहित्यामध्ये प्रज्ञावंत जे आहेत, विचारवंत जे आहेत, त्यांनी खरोखर विचार केलेला दिसतोय. कारण आपला देश तरुण आहे. 64% तरुण या देशामध्ये राहतात आणि मला वाटतं या तरुणांची ताकद ती संघटित करण्यास सुद्धा प्रयत्न या संमेलनामध्ये झालेला आहे. हे संमेलन टेक्नोसंड होत आहे. रील स्टार ह्याच्यामध्ये आहेत, क्रिएटर्स आहेत, मला वाटतं इन्फ्लुएन्सर आहेत, युट्यूबर आहेत. आपण बघतो की कंटेनर सुद्धा जे आहेत हे सुद्धा आपण बघितलं अभिजात पद्धतीने अभिव्यक्त होत असतात. लाखो लोक त्यांना पसंती देतात आणि मग ह्या सगळ्या आपण बघितलं की सांघिक पद्धतीने जर आपण माय मराठीचं हे तत्वज्ञान जे आहे एकसंध समाजासाठी आपण एकत्रित केलं तर मला वाटतं की मराठीचा हा कार्यकर्ता झेंडा जो आहे आटकेपारात जाऊ शकतो. आणि यासाठी करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि ह्या संयोजनामध्ये सुद्धा आपण बघितलं कॉर्डिनेशन्स मध्ये सुद्धा म्हणजे सरहदच्या टीम मध्ये असेल किंवा आपण व्हॉलेंटियर्स मध्ये असतील, बहुतेक तरुण आहेत आणि त्यांची ऊर्जा इतकी सकारात्मक आहे की ती ऊर्जाच बरंच काही सांगून जाते. काल आपण बघितलं की शुभारंभाला साहित्यात्री संमेलनाच्या शुभारंभाला रॅप गायलं काही तरुणांनी. इतकं त्या प्रतिसाद त्याचा पाहिला आपण लोकांचा, तर मला वाटतं की तरुणांना या लोकांची भाषा आता समजलेली आहे. त्यानंतर कॅनव्हास बदलत असतो आणि तरुणांना आपण अवगत होण्याची पद्धत जी आहे ती रॅप असू द्यात, ती पॉप असू द्यात, कुठल्याही कलेला तुच्छ न मानता मला वाटतं अभिव्यक्त होण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तो अभंग असेल, ती लावणी असेल, गवळण असेल, त्या फक्त पद्धती बदलतात. पण कुठलंही श्रेष्ठ आणि कुठलंही तुच्छ अशी भेदाभेद साहित्यात तरी करणारी साहित्यिक मंडळी नाहीये. आणि मला वाटतं पहिल्यांदाच एक आदर्श वत साहित्य संमेलन कसं घ्यावं याचा वस्तुपाठ खरं तर माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संजयजी नहार यांनी घालून दिलेला आहे. या दोन्ही मान्यवरांचा मी मनापासून सगळ्या संयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष, पहिल्यांदा तरुण एक चेहरा जो आहे की जो लोकप्रिय आहे आपल्या कादंबरीच्या माध्यमातून, आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून, माझे मित्र शरद तांदळे या साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं यापेक्षा वेगळा आनंद काय, ज्यावेळेस आपण प्रतिनिधित्व एखाद्या तरुणांना संमेलनाध्यक्ष म्हणून देतो तर हा बहुमान सुद्धा दिलेला आहे. तर त्यामुळं ते सुद्धा मला वाटतं की तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संचार निर्माण झालेला आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर या संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष विवेक वाघ असतील, मी स्वतः कार्याध्यक्ष म्हणून काम करते, आमचे बरेच अक्षय बिकट म्हणून आहेत, बरेच सगळे मोठी सगळी टीम आहे. ही सगळं सांघिक पद्धतीचं यश आहे. आणि मला वाटतं अहोरात्र जी लोक मेहनत घेत आहेत त्या मेहनतीचं फळ जे आहे तर नक्कीच मला वाटतं की दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन जे आहे ते दिल्लीवरून पुण्यावरून विशेष ट्रेन आपण इथे शासनाने आयोजित केलेली आहे. ही प्रवास हा जो प्रवास आहे या संदर्भात दिल्लीचे जे काही मराठी भाषक आहेत या मराठी भाषकांचा या ट्रेन मधल्या लोकांचा एकंदरीतच सर्व किती लोक या साहित्य संमेलनाला येतील असं आपल्याला वाटतंय आणि आणण्यासाठी आपले प्रयत्न काय काय राहिलेले आहेत किंवा काय काय प्रयत्न आहेत?
साधारणतः ह्या रेल्वेमध्ये 1400च्या आसपास साहित्यिक आणि आपले स्वयंसेवक आहेत. मला वाटतं हा आकडा जागतिक स्तरावरचा सगळ्यात मोठा आकडा आहे. जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये एवढ्या प्रमाणात साहित्यिक एकत्रित झाल्याचं आणि संमेलन घेतल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही. हा एक पहिला महत्वाचा भाग. दुसरा महत्वाचा भाग जो आहे की वेगवेगळ्या माध्यमातून या संमेलनाचा प्रचार आणि प्रसार जो केलेला आहे. आता लेशपाल जवळगे आणि त्यांची सगळी टीम गेले 1.5 महिना झालं तंबू ठोकून आहे दिल्लीमध्ये. मी स्वतः 8 दिवस मध्यंतरी गेलो होतो आणि सगळेच अनुज असतील बाकी सगळीच मंडळी जी आहेत प्रचंड पद्धतीने मला वाटतं की जी मेहनत घेत आहेत ही मेहनत खरं तर लोकांपर्यंत हे संमेलन पोहोचण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अगदी आपण बघितलं गीताच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. प्रयोगशील असं साहित्य संमेलन आहे. अभिजात दर्जा मिळाला त्याबरोबर अभिव्यक्त होण्याची अभिजात पद्धत सुद्धा साहित्य संमेलनाने खरं तर यावेळेस दाखवून दिलेली आहे आणि त्यासाठी खरं तर संजय नागाडे त्यांच्या टीमचं मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण एकंदरीतच घुमाणला जे साहित्य संमेलन झालं त्या संदर्भात आणि या आत्ताचं जे काही दिल्लीला साहित्य संमेलन होत आहे या 2 साहित्य संमेलनाच्या संदर्भात तुम्हाला उजवं साहित्य संमेलन जे महाराष्ट्राच्या बाहेर भरत आहे हे कुठलं वाटतं? खरं तर साहित्यामध्ये उजवं आणि डावा असं काही नसतं. आपण मला असं वाटतं की तुलना ही जी आहे खरं तर घुमानला झालेलं ते सुद्धा ऐतिहासिक संमेलन आहे. संत नामदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावित्र झालेली भूमी जी आहे घुमानला तर त्याच एका ठिकाणी सुद्धा लोकांची इच्छा होती की त्या ठिकाणी जावं आणि संमेलन व्हावं. तेही संमेलन खूप छान झालं होतं. यावेळेस दिल्लीचं आपण बघितलं की राजधानी दिल्लीचं आकर्षण हे विलक्षण आहे लोकांना. म्हणजे ते साहित्यात असेल कलेत असेल कलाकाराला असेल राजकीय लोकांना असेल त्यांना असं वाटतं की मी दिल्ली सर केली पाहिजे आणि मग दिल्लीत जर मी झेंडा फडकवला तर मी भारतभर पोहोचलो. अशा प्रकारचा साधारणतः प्रघात आहे या देशामध्ये आणि माय मराठीचे सगळे साहित्यिक जे आहेत रसिक जे आहेत ते उत्सुक आहेत. मला वाटतं मोठ्या संख्येने विक्रमी संख्येने लोक या संमेलनाला हजेरी लावतील आणि मला वाटतं की दिल्लीच्या प्रांतामध्ये सुद्धा म्हणजे अगदी सानिपत पानिपत अंबाला या परिसरामध्ये सुद्धा प्रचंड लोक राहतात. राजेंद्रनगरमध्ये UPSC आणि MPSC करणाऱ्या तरुणांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. मला वाटतं मोठ्या संख्येने लोक येतील. प्रचार प्रसार जर प्रभावी माध्यमाने केलेला आहे अगदी फेसबुक इंस्टाग्राम पासून रील्स पासून आपण गाणी काही बघितलं की 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे गाणी बनवले AIचं गाणं निर्माण केलेलं आहे. मला वाटतं सगळे अभिनव प्रयोग जे आहेत या संमेलनामध्ये केलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर विचार आणि तरुणाई या सगळ्यांचं मिश्रण म्हणून हे साहित्य संमेलन आपण जर बघितलं तर मला कुठलीही कमतरता या साहित्य संमेलनाच्या संयोजनामध्ये तरी दिसत नाही. आतापर्यंत सगळ्या झालेल्या आपण बघितलं की 36 तास उलटून गेलेत प्रवास करतात. प्रत्येकाचा चेहराच बोलून जातो या संमेलनामध्ये आल्यानंतर त्यांना काय आनंद झालेला आहे. मला वाटतं की ओसंडून वाहील इतका आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय कारण का तेवढी सेवा जी आहे या सगळ्या संयोजन समितीने केलेली आहे आणि यासाठी सगळ्याच लोकांचं खरं तर करावं तेवढं अभिनंदन कमी आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये पदाधिकारी असणारे देखील जे काही सदस्य आहेत ते या सर्वच नियोजनासंदर्भात विश्वासू आणि एकंदरीतच समाधानी आहेत. जान्हवी कांडेकर सह मी रामदास गोटे, न्यूज मेकर, दिल्ली.